नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला आज आपण बनवूया मटणाची भाजी। हे बघा अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि आता आपण साहित्य पाहून घेऊ। त्याच्यासाठी एक मोठा कांदा आहे, एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो। याची आपण मिक्सर मध्ये पेस्ट काढून घेऊ। चला आता आपली कांदा टोमॅटोची पेस्ट काढून झाली आहे, जास्त बारीक नाही करायची। चला आता मटण शिजायला टाकू आपण। तेलात घालून घेऊ कांदा टोमॅटोची पेस्ट। चला आपण पेस्ट थोडीशी तळून घेतलेली आहे मस्त। आता त्याच्यात टाकू आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, एक मोठा चमचा आणि हळद। त्याला थोडंसं हलवून घेऊ छान। त्याच्यात टाकून घेऊ धुतलेलं मटण। याला थोडंसं छान असं हलवून घेऊ। थोडं एक 5 मिनिटं परतू द्यायचं। आता याच्यात टाकू मीठ, आणि याच्यात आपल्याला पाणी टाकायचं नाहीये। असंच याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। मसाला भाजून घेऊ। चला मैत्रिणींनो, आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण काय करू, मसाला भाजून घेऊ। पहिले घालू कांदा। शिजताना आपण कांदा घातलेला आहे त्याच्यामुळे छोटा कांदा वापरलाय का। चला कांदा आपला भाजून झालेला आहे, कांदा काढून घेऊ। टाकू खोबरं, खोबरं भाजून घ्यायचं छान। आपलं खोबरं पण मस्त भाजून झालंय बघा, लालसर एकदम छान। आता इकडून काढून घेऊ आपण। आता याच्यात टाकू थोडंसं तीळ आणि खसखस। थोडेसे तीळ, आपली तीळ खसखस भाजलेली आहे। आता एक 5 ते 10 मिनिटं मसाला आपण थंड होऊ देऊ। फुटाणे वापरू शकता किंवा डाळ वापरू शकता तुम्ही, किंवा मग हरभऱ्याची डाळ वापरू शकता। एक छान खमंग अशी चव येते भाजीला। थोडं परतून चला थोडेसे फुटाणे पण आपले मस्त परतून झालेत। आता एक 10 मिनिटांना थंड झाल्यानंतर चला मसाला वाटून घेऊ पहिले। चला आपल्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण मटण पाहून घेऊ एकदा। अशी छान मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। चला आता आपण भाजी करून घेऊ। पातेले तापायला ठेवलेले आपण, त्याच्यात टाकू तेल, तेल घालून घेऊ। त्याच्यानंतर घालायचा आहे हा मसाला वाटलेला। थोडंसं 1-2 मिनिटं याला परतून घेऊ। आता याच्यात काय करू आपण, पहिले कोथिंबीर घालून घेऊ। भाजी परतताना कोथिंबीर घातली ना, नंतर ग्रेव्ही आल्यानंतर खूप छान दिसते ती वरून, त्याच्यामुळे याच्यातून घालायची। चला आता याच्यात टाकू आपण ड्राय मसाले। त्याच्यात टाकू लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जसं आवडत असेल तसं। धने पावडर, कांदा लसूण मसाला, हा आपला मटन मसाला, गरम मसाला। फिरून घेऊ। वाटणाला कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकू, थोडी मसाल्यापुरती, आणि याला छान थोडंसं पाणी घालून याला काय करू मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता काय करू आपण, मसाल्यापुरतं याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं, कारण आपण शिजताना मीठ घातलेले बघा। आता खूप सुंदर तरी झालेली तयार। मटणाला मस्त रंग आलेला आहे मसाल्याला। आपण शिजलेलं मटण घालून घेऊ।
आता मसाल्यात मस्तपैकी मटण टाकून घेतलं आपण. आणि आता याला काय करायचं आहे, तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्याच्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला पातळ लागत असेल तर थोडंसं पाणी घालायचं अजून, नाहीतर मग अशी भाजी एकदम छान लागते चवीला. चला याला आता एक 15 मिनिटं मस्तपैकी उकळून घेऊ. पाणी घातलेलं आहे आपण ग्रेव्हीसाठी. आणि आता याला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं मस्तपैकी उकळून घेऊ. भाजी आपली मस्त गरमागरम मटणाची भाजी तयार आहे. अशा पद्धतीने एकदा मटणाची भाजी तयार करून बघा आणि रेसिपी ट्राय करा घरी आणि कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही अजून मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, लाईक केलेलं नाही, अहो करा की लाईक आणि सबस्क्राईब. जाऊ दे की चॅनल थोडंसं पुढं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.